तुम्ही पण नकळत भेसळयुक्त पनीर तर खात नाही ना, की जे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. आज मी तुम्हाला घरच्या घरीच अशा काही टेस्ट सांगणार आहे की त्यामुळे तुम्ही तपासू शकता की पनीर हे शुद्ध आहे की भेसळयुक्त आहे. पहिली टेस्ट, पनीरमध्ये वजन वाढवण्यासाठी स्टार्च ऍड केले जाते. हे ओळखण्यासाठी पनीरचा एक स्मॉल पीस घेऊन त्यावर आयोडीन किंवा बिटाडीनचे 4-5 थेंब टाकावे. पनीर जर निळ्या रंगामध्ये बदलले तर याचा अर्थ पनीरमध्ये स्टार्च ऍड केलेले आहे, की ज्यामुळे आपल्याला पचन संस्थेचे विकार जडतात व डायबिटीस साठी ते खूप हानिकारक आहे. सेकंड टेस्ट, पनीर हे नकली दुधापासून बनवलेले आहे का हे तपासण्यासाठी वॉर्म वॉटरमध्ये पनीरचा एक पीस टाकायचा आणि त्याला कंटिन्युअस ढवळायचं. जर या पनीरचा चुरा झाला किंवा पनीर जर पूर्ण पसरलं तर याचा अर्थ पनीर हे नकली दुधापासून बनवलेलं आहे आणि पनीर जर शुद्ध असेल तर तो पीस जसाच्या तसाच राहतो. तिसरी टेस्ट आहे, पनीरमध्ये डिटर्जंट मिळवलेलं आहे का हे तपासण्यासाठी आपल्याला एक स्मॉल पनीरचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो वॉर्म वॉटरमध्ये टाकून कंटिन्युअस त्याला स्टर करायचा आहे. जर या पाण्याला फेस आला तर याचा अर्थ पनीरमध्ये डिटर्जंट मिळवलेलं आहे. चौथी टेस्ट आहे टेस्ट आणि स्मेल. शुद्ध पनीरला फ्रेश आणि मिल्की स्मेल येतो. जर पनीरमध्ये ॲडल्ट्रेशन असेल तर ते आंबट व त्याला डिटर्जंटचा वास येतो. Like, share and tag your near and dear to avoid adulterate food.